या बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात। बीडच्या पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार गुरुवारी पहिल्यांदाच बीड जिल्हा डीपीडीसीची बैठक घेण्यासाठी आले होते आणि यावेळी त्यांनी खंडणी बहादरांना सज्जड दमच भरला। त्यामुळे अजित पवारांचा हा इशारा नेमका कुणाला होता अशी चर्चा आता सुरू झाली आहे। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही। खंडणी, अपहरण आणि हत्या प्रकरणानं मागील महिनाभरात बीडची कधी नव्हे एवढी बदनामी झाली। वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगच्या कारनाम्यांनी बीड पुरतं बदनाम झालं। खंडणीखोरी, अधिकाऱ्यांना मारहाण अशा काही प्रकारांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली। त्यामुळे बदनाम झालेल्या जिल्ह्याला पुन्हा नव्यानं ओळख देण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कंबर कसल्याचं दिसतंय। बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र स्वीकारताच अजित पवारांनी पहिला प्रहार खंडणी बहादरांवर केला। अजित पवारांनी खंडणीखोरांना सज्जड दम भरला। कुठेही अफवांच्यावर कृपा करून विश्वास ठेवू नका। मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन, जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठंतरी वेडेवाकडे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही। सरपंच संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण आणि त्यानंतर सुरू झालेल्या आरोपांनी जिल्ह्याचं राजकारण पुरतं बदलून गेलं। या प्रकरणात धनंजय मुंडेंवर असलेल्या संशयानं त्यांचं पालकमंत्रीपद हुकलं आणि मंत्रिपदावर सुद्धा टांगती तलवार आहे। असं असताना बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र घेतलेल्या अजित पवारांनी आता जिल्ह्यातील मुजोरांना थेट दम भरलाय। त्यामुळे अजित पवार यांचा हा इशारा नेमका कुणाला आहे अशी चर्चा रंगू लागली आहे। मी मकोका वगैरे म्हणणार नाही, पण असे प्रकारचे गुन्हे आर्थिक अफरातफरीचे हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यावर झालेले आहेत आणि त्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी त्यांनी भाजपात जाऊन गंगा स्नान केलेलं आहे। तर त्यांनी तटस्थतेच्या किंवा कायदेशीर कारवाई ह्याला सोडणार नाही, त्याला सोडणार, आपण स्वतःच सुटलेले आहात हो, तर तुम्ही काय करणार? अजित पवारांनी नाव न घेता वाल्मिक कराड आणि पाठीराख्यांची चांगली शाळा फोडली। खंडणी गुन्हेगारीचा समाचार घेत अजित पवारांनी जोरदार हल्ला चढवला। त्यामुळे आता अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातल्या राजकारणात त्याचे काय पडसाद उमटतात, आता तरी जिल्ह्यातले गुन्हेगार आणि राजकीय गुन्हेगारीला आळा बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट,